सर तुम्ही इतके बिनधास्त बोलता म्हणजे आपला कॅमेरा रोल व्हायच्या आधी आपण ज्या गप्पा मारल्या म्हणजे अजिबात भीती नाहीये कसली तुम्हाला. हे खूप आधीपासून असं चालत आलं की नाही मी कोणालाच घाबरणार नाही का हे अनुभवातनं मॅच्युरिटीतनं आलेलं आहे? हे बघ, भीतो कोण माणूस माहितीये का? हं, जो खोटा आहे, हं. ज्यांनी काहीतरी स्वार्थ ठेवून कुणाकडनं काहीतरी केलेलं आहे. आपण का भीती ठेवायची? आपलं जे काही आहे ते स्वतःच्या कष्टाच्या जीवावर आहे. आपण जे काही नाव कमवलंय ते काय आपल्याला वडिलोपार्जित नाही ना आलेलं. हं? नाही. आपण कष्टाने कमवलेलं आहे. तर भीती बाळगायची कुणी? ज्याचं काहीतरी खोटेपणावर आधारित आहे. आपण कशाला कोणाची भीती बाळगायची? आपण आपल्याला हवं ते बोलायचं, आपल्याला हवं ते करायचं. ते प्रामाणिकपणा असला पाहिजे बस त्यात. वाह! आणि एवढं सगळं म्हणजे आता आपण बघितलं सर गेल्या अनेक चित्रपटांचा ग्राफ तर मुळशी पॅटर्नपासून तुम्ही जो धडाका लावला देऊळबंद मुळशी पॅटर्न जो धडाका लावलाय तो अजूनपर्यंत सुरू आहे. डल मुवमेंट्स अशा खूप कमी आहेत आणि ना एक मुवमेंट असते आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात की आपल्याला असं वाटतं की माझं काही घडत नाहीये, आपण क्विट करावं असं वाटतं अनेकदा. तुम्ही नेहमीच ना खूप बिनधास्त अपीअर होता, बिनधास्त बोलता. पण तो जो लो फेज असतो तुमचा, तो तुम्ही कसा हँडल करता? तुला माहितीये का? लोकांना यश दिसतं. हां. लोकांना मुळशी पॅटर्न नंतरचा प्रवीण तरडे माहीत असतो. पण जी लो फेज असतं ना, जो एक काळ असतो, तो तुम्हाला मांजरासारखं बनवतो. हं. कुठेही टाक पडला तुम्ही, की तुम्ही चार पायावर उभे राहता. का माहितीये का? ते जे दिवस असतात ना, एकट्या घालवलेल्या रात्री, हं. खोलीमध्ये एकटं बसून केलेले विचारविनिमय, वाचलेली पुस्तकं, हे तुम्हाला असं ताकदवान बनवतं. का माहितीये का? तुम्ही तुमच्या अंथरुणावर पडलेला असता. बेड कसं त्याला बेड तरी म्हणायचं. आपण म्हणू पांघरुणावर जे काही टाकलंय अंथरूण, हं. त्याच्यावर तुम्ही झोपलाय आणि वर तुमची नजर असते. छताचा पंखा फिरत असतो. त्यातनं येणारा कट 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 काहीतरी आवाज असतो आणि तुम्ही त्या पंख्याकडं पाहात सगळं मागचं रिवाईज करत असता. आपलं काय होणार, आपलं कसं होणार. अशा वेळी ना तो छताचा पंखा ताशी किती किलोमीटर फिरतो हे तुम्हाला कळायला लागतं काही वेळानी, हं. काही दिवसांनी.